Zee 24 तास एक पाऊल पुढे। 7 महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या यवतमाळच्या चोरंबा येथील 7 वर्षीय सपना पळसकर या चिमुरडीची अखेर हाडं आणि कपड्यांचे तुकडे सापडलेत। गावाशेजारी असलेल्या एका पडीक जमिनीतील झुडपात हे अवशेष आढळले आहेत। सपना 24 ऑक्टोबर रोजी घरून बेपत्ता झाली होती। त्या संदर्भात घाटंजी पोलिसांकडे तक्रारही नोंदवण्यात आली, परंतु पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यानंतर 17 नोव्हेंबर रोजी जवळच्याच मुरली या गावी मंदिराजवळ रात्री एका मुलीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू आल्यानं लोकांनी तिकडे धाव घेतली आणि गुप्तधन शोधणाऱ्या टोळीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं। मात्र घाटंजी पोलिसांनी केवळ प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडून दिलं होतं। त्यावेळी त्यांच्याकडे असलेली मुलगी ही सपना असल्याचा संशय तिच्या आई-वडिलांनी व्यक्त केला होता। मात्र पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं न घेतल्यामुळे आरोपी निसटल्याचा आरोप केला जातोय। आपल्याचा विशेष काढायचं नाही म्हणे सब। मी म्हणलं मोठे माणसं तुम्ही असं म्हणलं, आम्ही कुठं जाऊ म्हणलं। 20 तारखेला एक माहिती मिळाली की गावाच्या बाहेर पडीक जमिनीमध्ये एक कंकाल पडलेला आहे, काही हड्डे आहेत। त्याहून चौकशी केली असता त्या ठिकाणी त्या सपना पळसकर या मुलीचे अंगावर असलेले कपडे त्या ठिकाणी मिळाले आणि ते त्यांच्या आई वडिलांना दाखवले। एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आपले प्रतिनिधी यवतमाळहून आपल्याबरोबर आहेत श्रीकांत राऊत। श्रीकांत, अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे। पुरोगामी महाराष्ट्रात देखील अशा या घटना घडतात तेव्हा अत्यंत वाईट वाटतं। 7 महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या या यवतमाळच्या मुलीला, सपनाला अखेर हाडं आणि कपड्याचे तुकडे सापडलेले आहेत। काय परिस्थिती आहे आता गावात, सांगा जरा। मृदुला, एकंदरीत 7 महिन्यापासून सपना बेपत्ता होती आणि विशेष म्हणजे मुरली एक गाव आहे आणि या गावात गुप्तधन शोधणारी एक टोळी गावकऱ्यांनी पकडली होती आणि घटनास्थळावरून एका लहान बालिकेच्या किंचाळण्याचा आवाज आला होता। त्यानंतरच बेपत्ता सपनाचा विषय पुढे आला, परंतु या संपूर्ण विषयामध्ये सपना बेपत्ता झाली होती। एक मुलगी गुप्तधन शोधणाऱ्या टोळीजवळ असल्याची तक्रार होती, परंतु पोलिसांनी सुरुवातीला हे प्रकरण गंभीरपणे घेतलं नाही आणि त्यानंतर अनेक मोर्चे निघाले, अनेक आंदोलनं झाले सामाजिक संघटनांकडून, परंतु पोलिसांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही आणि सपनाचा शोध घेण्यात पोलीस अपयशी ठरले आणि शेवटी सपनाची हाडे आणि कवटी तिच्या आई वडिलांच्या हाती लागली आहे। एकंदरीतच हा संपूर्ण विषय बघता अशी अनेक लहान मुलं आहेत, यवतमाळ जिल्ह्यातली लहान मुलं आहेत ती बेपत्ता आहेत, त्यांचा आकडा देखील मोठा आहे, परंतु या लहान मुलांच्या बेपत्ता होण्यामागचं कारण नेमकं काय असतं, कशा पद्धतीने अशा प्रकारचे त्यांची हत्या केली जाते, हा एकंदरीत संपूर्ण विषय हृदय हेलावणारा आहे आणि यवतमाळकरांच्या दृष्टीने हा काळजीचा विषय नक्कीच आहे। खरं आहे, यवतमाळकरांच्या दृष्टीने काळजीचा विषय आणि काही दिवसांपूर्वी आपण एकूणच बघितलं होतं श्रीकांत की लहान मुलांचे बेपत्ता होणं आणि मग त्यांची पुढे परिस्थिती काय आहे, त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे मात्र शोधण्यामध्ये तेवढे पोलीस अपयशी ठरलेले दिसत आहेत। आजही आपण बघतोय की बेपत्ता होणाऱ्या, मृत्युमुखी पडणाऱ्या मुलांचा आकडा हळूहळू वाढतोच आहे। हळूहळू हा आकडा नक्कीच वाढतो आहे। अशा तक्रारी, अनेक तक्रारी पुढे आलेल्या नाही आहेत। ग्रामीण भागामध्ये, विशेषतः आदिवासी समाजामध्ये अनेक लहान मुलं बेपत्ता होतात, त्या लहान मुलांची विक्री होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येतात, परंतु हा विषय गांभीर्याने पोलिसांकडून घेतला जात नाही। नेमकं या मुलांचं काय होतं, कोणत्या टोळ्या या मुलांना अपहरण करतात, कशासाठी त्यांचं अपहरण केलं जातं, हा संपूर्ण एकंदरीत विषय पोलिसांच्या प्रमुख विषयांमध्ये तपासाच्या दृष्टीने प्रमुख म्हणून हा राहत नाही आणि असे विषय घडत असतात। आज बेपत्ता सपनाचा शव, त्यांची कवटी पोलिसांच्या हाती लागली आहे, परंतु हा विषय इथेच थांबत नाही। नेमकं हा विषय काय घडतो हे तपासणे पोलिसांच्या दृष्टीने फार एक मोठं आव्हान पोलिसांसाठी आहे। चंदन सिंग बायस, पोलीस निरीक्षक आपल्या बरोबर आहेत। चंदन सिंग, अत्यंत दुर्दैवी अशी बातमी आमच्याकडे आलेली आहे। गुप्तधनासाठी एका चिमुरडीचा जीव घेतलेला आहे। कसा एकूणच आपण तपास करत आहात आणि कशा तऱ्हेने आपण बघता या घटनेकडे? हॅलो, हा चंदन सिंग, माझा आवाज येतोय आपल्याला? हा येतोय, बोला। नाही, आपल्याला माहिती आहे ही बातमी की 7 महिन्यांपासून ही सपना बेपत्ता होती आणि गुप्तधनासाठी तिचा जीव घेतला असावा असं बोललं जात आहे। एकूणच आपला तपास काय सांगतो आणि काय या संदर्भात आपले काय विचार आहेत? अद्याप जोपर्यंत मिळालेला जो सापळा आहे, कवटी आणि तिची हाडं आहेत त्या मुलीची, जोपर्यंत DNA टेस्टचा रिपोर्ट येणार नाही तोपर्यंत आम्ही ठामपणे सांगू शकत नाहीत की मिळालेला सापळा हा सपना पळसकरचाच आहे म्हणून। अच्छा। एक दुसरं, अद्यापर्यंत जो तपास झालेला आहे त्यामध्ये सपनाचा मृत्यू किंवा ती सपनाची झाडं आहे हे निश्चित होत नाही तोपर्यंत पुढील तपासाचं दिशा ठरवता येणार नाही आणि त्या संदर्भामध्ये आमचा तपास चालू आहे अद्याप
की आणि येत्या 8 दिवसामध्ये डीएनए टेस्टचा आम्हाला अहवाल मिळेल आणि त्यानंतरच आम्ही ठामपणे सांगू शकतो. निश्चित चंदन सिंग, आपण ही माहिती देताय, पण आपण जर बघताय की ज्या तऱ्हेनं आता ही स्वप्न आहे की नाही हा प्रश्न अलायदा, मात्र अशा तऱ्हेनं लहान मुलं बेपत्ता होणं आणि त्या दृष्टीनं आपण बघतोय अनेकदा ते मृत्युमुखी पडलेले दिसतात, तेवढं गांभीर्यानं घेतल्या जात नाही ज्या तऱ्हेनं तपास व्हायला पाहिजे. नाही मॅडम, आम्ही इतक्या गांभीर्यानं आतापर्यंत या सर्व बाबींचा तपास घेतलेला आहे, तपास केलेला आहे आणि करत आहोत. अच्छा. की आता त्यामध्ये जोपर्यंत की सपनाचाच तो सापळा आहे हे डीएनए टेस्टवरून कळल्यानंतरच सर्व काही आपल्याला सांगता येईल. चंदन सिंग, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. चंदन सिंग बायस पोलीस निरीक्षक आपल्याबरोबर होते. तर आपण बघतोय की गुप्तधनासाठी चिमुरडीचा जीव घेतल्याची बातमी समोर येते. अर्थातच ज्या तऱ्हेनं चंदन सिंग यांनी सांगितलं की शक्यता काय आहे, सत्यता काय आहे, पडताळून बघणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.